हे चष्मा गेलेला आहे पुरा, इथून काच पण नाही कधी पण जल्दी चलो ऑनलाईन चुकीचे सांगायचं नाला आहे तो पुढे आमच्या भाऊचा बर्थडे शेटचा बर्थडे एवढीच आमची इच्छा आहे की त्यांनी त्याच्या माय बापाचं ऐकावं फक्त, बाकी काहीच म्हणणं नाही. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा व्हिडिओ मी म्हटलं तर मराठीमध्ये होतोय, मराठी हिंदी मिक्स आहे, थोडी ॲडजस्ट करून घ्या कारण की खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय, म्हणजे कामामुळे टाईम भेटत नाही. त्यातल्या आज आपण जातोय शिर्डी साईडला म्हणजे फिरायलाच जातोय. शिर्डी शनी शिंगणापूर करू आज, आणि त्यातलं तर आज सोबत आहे आधी जाऊ की व्हिडिओ बनवतोय, सोबत आहे बबलो, तो तिथे एक जण आहे, गाडी टायर साफ करते सध्या. तर निघायच्या पहिले जसं आम्हाला निघायचं 7 वाजेला, पण झालेला उशीर, 9 वाजेला निघणं झालं. झोप माझीच झाली नव्हती, मी झोपलो होतो. आपलं जायचं पहिले आपण मला गाडी चालवायची वांदी. आता हे चष्मा गेलेला आहे पुरा, इथून काच पण नाही आणि तर नुकसानची सुरुवात झालेली. बघू आता रस्त्यात काय होतं, भेटू आपल्याला रस्त्यात. आजच्या सोबती आपली एंजल आणि याची R15 बबलूची. बघू शकता 2 गाड्या किती भारी दिसते. वॉशिंग केलेली नाही म्हणून थोडं ऍडजस्ट करून घे बाकीचे मेंबर्स. तर भावांनो, फायनली आपण इथं पोहोचलोय शिर्डीमध्ये. आत्ता गाड्या नेमकीच पार्किंग लावलंय. हे का मेकअप चालू झाला इथं भाऊ सारखं. भाऊ बास ना, ते इकडे गाड्याची पावती घेऊन आले आमच्या. तो मेकअप झाला का? हो भाई. चला अवतार बघू शकता, अवतार कसं झालंय. तोंडावर पाणी वगैरे मारून अवतार का झालं मला बघू. तोंडावर पाणी वगैरे मारून आता आपण इथून निघू. पावती काढला गाड्याच्या. चला 10 रुपये पर पावती. चला पैसा आहे मोनो भाऊकडे. ऑनलाईन तर आता आपण इथून जाऊ मंदिरात तर फोन काही यूज करता येणार नाही. फोन वगैरे आपण सगळं ठेवून देऊया बॅगेत मध्ये, जसं की बबलूने आणलेली. तिथे गेल्यावर पाहू काय होतं काय नाही. झाले आवाज येतोय, मोक्कार आवाज यायला, आणि शूट बी करता नाही यावा. अरे इकडं मॅकडी पिझ्झा हट सगळे. चला शिर्डी डेव्हलप झाली मित्रा, आपण गरीब राहिलो रे. आता इथं हॅशटॅग शिर्डी, इथं आमचा फोटोशूट आता झालेले. हे आमचे वजे करी बाबा चालले. हे बघू शकता तुम्ही, हा किती भयानक पूल आहे. आता आम्ही या पुलावरून खूप रिस्क घेऊन चाललेलो आहे. किती मोठी किती खोल दरी आहे. एवढी खोल नदी आहे. सांगायचं नाला आहे तो नदी मित्र, नदी नाला नाही. तर आता आपण इथं आलो होतो. सध्या आता बॅग वगैरे ती जमा केली आम्ही. बॅग वगैरे तर मोफत जमा झाली. आता मोबाईल जमा करायची वारी येणार आहे. मोबाईलला किती पैसे जाते काय माहिती. मोबाईलला किती जातील रे 5 रुपये काय माहिती. आणि चिल्लर पैसे एकाकडे पण नाही, सगळ्याकडे फोनपे मध्ये. आणि 1 रुपया नाही खिशात. नोटा जर म्हणले नोटा तुझ्याकडे किती काही नाही, संपले आता. काही तर हे सगळ्याचे वॉलेट पुरे 0वर चालू आहे. सगळ्याचे फोनपे पैसे ऑनलाईन खराब झाले. आता मोबाईल वगैरे जमा करणार. अरे इथं काय दिसले ना. हो हो हे तुमचा भाऊ हरला होता. हे भस्म पाय, हे काळा भस्मी एकमेकाला सांगते. तर आता मोबाईल जमा करू, भेटू आपण दर्शनाला. तर आता दर्शन वगैरे झालंय, सगळं व्यवस्थित झालंय असं म्हणू शकतो. पण इथं आल्या लय मोठा स्कॅम झाला. आता आम्ही बॅगी तर पहिले बॅगी वगैरे ठेवायसाठी, बॅगी मोबाईल ठेवायसाठी मोफत होती मध्ये. पण नंतर आता बॅगी आम्ही मध्ये ठेवल्या, पण त्यानंतर मोबाईल वगैरे ठेवायची बारी आली. तेव्हा बाहेर आलं ते एका दुकानावर आम्हाला बोललं फ्रीमध्ये ठेवलं ते. आम्ही नाही म्हणत होतो, पण तरी पण ठेवलं गेलं. तिथं ठेवल्यावर त्यांनी 210चं बळजबरीचा प्रसाद यायला चिपकवला. हा बळजबरीचा चिपकवला कोणामुळे माहिती का? याच्यामुळे हे एकट्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागलं. 210 रुपयात चुना लागला. आता काय करावं, घेतलं तर ते होतं. कारण चपला बुटं ठेवले, मोबाईल वगैरे ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं. मोबाईल ठेवल्यावर आम्ही पण काही नव्हतं करू शकत, वापस घ्यायला ठेवलेच होते. त्याला सिस्टम पण चेंज झाली. आता हॉल आपल्याला डायरेक्ट इकडून न जाता ते वरती दिसतंय करो, तिथून हॉल त्या साईडला आहे, तिथं जाणे, तिथून मग इकडे जाणे. आता हॉल सिस्टम चेंज झालेली आहे. आता चाललो आम्ही द्वारिका मग इकडे तिकडे जातो, फोटो वगैरे काढू. त्यातलं त्यांची मॅनेजमेंट पण आता पहिल्यासारखी राहिली नाही. डेव्हलप सिटीच्या नावाखाली फक्त आता लूटमार चालू आहे, फक्त लूटमार चालू आहे. भावांनो इमानदारी सांगतो, इथे येऊन नुसतं हे पैसे घेतं, तिकडं पैसे घेतं, नुसतं पैसे खाणं झाले. याच्यासाठी पैसे आता 5-5.5 5 घेऊन जाऊन कुठे जाणे. दर्शनाला बी गेलो ना, दर्शन बी बरोबर व्यवस्थित होत नाही. मध्ये पण नुसतं ढाकला ढकल पहिलेपासून होती, पण एवढी. आता ते ह्या साईडला 7 हॉल झाले. 1 हॉल भरला, मग दुसरा हॉल सध्या, मग तिसरा हॉल. मग इकडे ये ना हेलिकॉप्टर, 500 हेलिकॉप्टरमध्ये. आता 210 रुपयात चुना लागला भाऊ, कसं वाटतंय?
काय सांगा तुम्हाला काय काय लुटलं आम्हाला 210 रुपयाला चुना लावलं एवढा. भैया ते हरवले असते ना. अरे हरवले असते तर मी म्हणलं असतं जाऊ दे एखाद्या गरीबाला दान केले म्हणून सोडलं असतं. पाणी विकूनचा येणे पुरलं 210 रुपयात काय एक पेटा बॉक्स दिला. अरे भाई 210 रुपयात चौघाची जेवण आणले असते आम्ही आज. नाश्ता आणलाय सकाळी हा 240 रुपयात नाश्ता. नाश्ता झाला ना पोट भरून ते बी जेवण एवढं. भैया डेव्हलपमेंटच्या खाली नसतं लुटायले रे बा. पुरा नाही ये बहुत कुछ नाही पुरा ये लास्ट टाइम था भाई. तर आता आपण आलो इथं श्री चावडीला. आता श्री चावडीमध्ये पाहू आपण काय. त्यानंतर इथं हाजी अब्दुल बाबाची झोपडी तिकडे जाऊन नंतर द्वारिका माईला पण जायचं आपल्याला. आपले लुटलं रे डवळे लुटलं रे. काय करावं भैया खरं दुःख होतं यार. ते 210 रुपये नाही का कोणाला दिले असते ना ते कुठले असते. घरी एखाद्या गरीबाला मी खाऊ घातला असतं ना मला असं काही नाही तर काही पुण्य भेटलं असतं. गरीबाचं एखाद्या गरीबाचं नाव सांग बरं. सकाळीच गरीबांना खाऊ घातलं मी 3. कोणते 3? 2 हा 2 गरीब होते ते त्यांना खाऊ घातला 2 भाऊनी. तर आता निघलोय गाडीकडे निघलोय. बघू आता काय होतं. त्यातल्या 210 रुपयाला भाऊला गंडवलं. एक महत्वाची गोष्ट ते काय बोलले प्रसाद घेतला याच्याकडून आणि चादर भक्ती याच्या हातात दिली म्हणे. प्रसाद द्वारका माईला आम्ही दर्शन करून वापस आणून ठेवू. जसे तिथून आम्ही गायब झालो नुसतं माणूस गोल घुमून आला वापस प्रसाद दुकानात ठेवून दिला आणि टी-शर्ट नाव लिहून दिलं आदित्य. तर भाऊचा प्रसाद असं झाला की जसं द्वारका माईला पावन झाला. कधी पण का पैसे देऊन खाल्लेलं पचत नाही जास्त. तिकडचं खाल्लेलं पचतं. माणसं आम्हाला चुने लावतो ते चालतं का. तर भावांना आता आपण इथून निघतो शिर्डीपासून. शिर्डीला बाय बाय म्हणून आता आपण जाऊया समोर याच रोडनी सरळ जाऊया शनी शिंगणापूर. इथून रोड 1.5 घंट्याचा आहे. 1.5 घंट्याचं जाऊ. लवकर जायचं आपल्याला काही काही नाही. आम्ही आरामात जाणार आहे. या आपल्या गाड्या रेडी फॉर गाड्या कोणती सांगू आहे. हां हे दिसतं एक हे आपले आजचे ड्रायव्हर आणि थोड्या वेळाचे स्प्लिट चालू आहे. चला आपण भेटूया. तर मित्रांनो आपण इथं पोहोचलो शनी शिंगणापूरला. जसं की बघू शकता आता पहिलीपासून हीच पार्किंग आहे. पहिल्यापासून आलो तर इथं गाडी लावत होतो. इथंपर्यंत तेच लूट मारायचे धंदे आहे. तेल घ्या तेल जरी घेतलं ते तिथं ट्रेमध्ये जमा करून घेऊन फायदा नाही आहे. आणि त्यातल्या दुसरी गोष्ट मंदिर त्या साईडला आहे. तर पहिले रोडच क्रॉस करून जागा होती म्हणजे जायसाठी तो रस्ता होता. आता एंट्री त्यांनी इथूनच केलं. इथून एंट्री आता इथून जावं लागणार आहे. चला जाऊ मध्ये. चाललं मध्ये गेल्यावर पो काय होतं. इथं मोबाईल वगैरे सगळं अलाउड आहे. चला जाऊया मध्ये. इथं पोहोचून अवतार खूप बेकार झालेले आहेत. केसचे हाल वगैरे. तोंडावर पाणी मारायला पण भेटलं नाही अजून. तोंडावर पाणी वगैरे मारू फ्रेश होऊ. पण पहिले जाऊन येऊ मध्ये मंदिरात कसं आहे काय बघून येऊ आपण. मग दाखवायचं म्हणलं दाखवून बी आधी. एक्सप्लोर विथ आदी. सबस्क्राईब दिस चॅनल. न्यू ब्लॉगर प्रथमेश MS20 ब्लॉग्स. सहसंचालक सौरभ भाऊ गायकवाड. दमनाद वाद्य पथक. तुला पावतीचा फोटो बी टाकतो. सगळं सामान घ्यायचं नाही. इथं पूर्ण जमा करायचं आता आपण जसं पाहिलं तसं. त्यामुळं घेऊन फायदा नाही ते. बरोबर हे काही घेतलं नाही पाहिजे बाहेरून येताना. तुम्ही पण लक्षात ठेवा. बघलो माझं काय म्हणणं नाही. जसं की आपण बघू शकतो आता दर्शन वगैरे झालं आहे. तर ते तिथे शनी महाराजांची मूर्ती जसं की इथून दिसत असेल तर तसं असं आहे की पहिले तेलची बॉटल आणली का ते तिथे जमा करून घेत होते. पण आता नाही का जे त्यांनी टँक वगैरे बनवलं तर टँकमध्ये टाकलं. ती पाईपलाईन थ्रू शनी महाराजांच्या मूर्तीवरती आता तेल पडते. तर तेल घ्यायसाठी तुम्ही प्लीज बाहेरून घेऊ नका. मध्ये ऑलरेडी मंदिरामध्ये एंटर करशील तर तिथं तेल विक्री आहे ऑलरेडी. बाहेरून घेण्यापेक्षा मधूनच घ्या. बाकी सगळं सामान तर तिथं जमा होऊन जातं. त्यामुळे जसं की तुम्ही बघू शकता तिथं आम्ही क्लिपमध्ये दाखवलेलं आहे. बाकी सगळं सामान तिथं जमा झालेलं आहे. तर भावानो उद्या आमच्या भाऊचा बड्डे. शेटचा बड्डे. त्या ॲडव्हान्समध्ये त्याला हॅपी बड्डे आमच्या तिघांकडून. चौघ एक ते स्वतःकडून बी त्याच्या ॲडव्हान्समध्ये त्याला हॅपी बड्डे. हॅपी बड्डे. कोटीभर शुभेच्छा त्याला.
त्याला एवढीच आमची इच्छा आहे की त्यांनी त्याच्या मायबापाचं ऐकावं फक्त, बाकी काहीच म्हणणं नाही. आणि त्यातल्यात हा ब्लॉग जरा लेट हा ब्लॉग थोडा लेट येणार आहे, त्याच्या पहिले त्याचा बर्थडे झालेला असेल तरी तुम्ही कमेंट मध्ये हॅपी बर्थडे टाकून द्या ऍडव्हान्स मध्ये, बिलेटेड किंवा ऍडव्हान्स मध्ये. हॅपी बर्थडे. किती तारीख आहे? 24 तारखेला त्याचा बर्थडे राहतो, तर तुम्ही हॅपी बर्थडे मोनू @24 टाकून द्या, काही विषय नाही. मित्रांनो आता आम्ही थांबलेलो आहे, आता आम्ही फोटो काढणार आहे, फोटो काढल्यानंतर भेटू आपण. तर आता शनी शिंगणापूरवरून आपण निघते डायरेक्ट आता देवगडच्या रस्त्याला ते दत्त मंदिर आहे, तिथं पण एकदा बघून संध्याकाळच्या टायमाला सीन भारी राहतो तिथला. मग भावा अजून काय म्हणतो? लवकर चला, आपल्याला लवकर जायचं तिकडं फोटो वगैरे काढायला. जल्दी चलो. A few inches later. तर भावांना आपण आता पोहोचलेलो आहे दत्त मंदिरला देवगड इथे. तर बघू शकता इथं संध्याकाळच्या टायमाला खूप असं सुंदर वातावरण आहे, पाहुणाचं मस्त वाटलं. बघू शकता ही आपली एंजल इथे उभी आहे, तिथं बबलूची RN5 लावलेली आहे आपण. बबलू आणि 2 जण गेले फ्रेश व्हायला, तोंड बिंड व्हायला. आम्ही तोंड धुवून आलेलो आहे. बघू शकता इथं एक नंबर. आता आपण मध्ये जाऊ, मध्ये पाहू कसं आहे काय. पण संध्याकाळच्या या टायमाला खूप इथं एक नंबर राहतात, कारण की मी जेव्हा पण आलेलो आहे ना फिरायला संध्याकाळीच आलेलो आहे. संध्याकाळी एक नंबर सीन राहतो संध्याकाळच्या टायमाला. इथं खरंच खूप छान वाटतं. बबलूची ब्लॉगिंग सुरू झाली तिथं आमची ब्लॉगिंग सुरू झाली तिथं. संध्याकाळी पण लोक अजून पण येतात जातात, म्हणजे आमच्या नंतर पण काही जण आले ना, आमच्या आधी पण काही जण आले. त्या मध्ये गेलो आपण दाखवू काय होतं काय नाही. इथं आता सध्या आमचे डोळे खूप लाल झाले बाईकवर आल्यामुळे. तर हा आजचा ब्लॉग मराठीत शूट करते, मलाही खूप वेगळं वाटतंय की लय दिवसानंतर मी असा मराठीत ब्लॉग करते त्यामुळे. तर सीन असं आहे, माझा मागचा ब्लॉग टाकला होता मी 6 जुलै 2023ला, डायरेक्ट आज शूट करतोय 2024ला 23 फेब्रुवारी महिन्यात. आजची 23 तारीख आहे, म्हणजे कमीत कमी 7 महिने झाले. आणि दिवस जर म्हणले तर 232 दिवस झाले. मी आता यूट्यूब स्टुडिओवर चेक केलं, 232 दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करते. मला रेग्युलर राहायचं कारण खूप काही आहे, पण मला रेग्युलर राहता येत नाही. तर यूट्यूबवर रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करू आपण. तर बघू आता वापस रेग्युलेशन होतं की नाही होत. हे आता आपण एंटर केलं आहे मध्ये, आहे ते मेन गेट मंदिराचा एंट्रन्स. ओके ब्रदर, एंट्रन्स. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर आता सगळे मंदिर आमचे पाहून वगैरे झालेले आहेत. मंदिर छान आहे, परिसर पण छान आहे, मस्त शांतता आहे इथं. बघू शकता तुम्ही खूप असं लोक खूप प्रकारे आलेले आहेत. आमच्या नंतर पण जसं मी म्हणल्याप्रमाणे नंतर पण 2-3 गाड्या आल्या. खूपच असं शांत वातावरण आहे. इथं नदी, आता नदीकडे चाललो आहे आम्ही. आमची सगळी पलटण सध्या अवतार असं झालं आहे. आता झालेलं आहे टाईम किती 7:30 झाले. आम्ही इथं कमीत कमी 7-10 वाजेपर्यंत पोहोचलो होतो. 7-10 मिनटापर्यंत. 7:30 झाले. आता बघू आता पुढचं काय होतं. तर आम्ही आलो सध्या नदीकडे. इकडं खूपच अंधार आहे, समोर जाऊन पण फायदा नाही आहे, म्हणजे काहीच दिसत नाही जसं तुम्ही बघू शकता. तर आम्ही इथून वापस चाललो आहे. सध्या घरून फोन पण येत आहेत. आधीला फोन आलेला आहे सध्या. तर मूवीचं तिकीट बुक केलं होतं, तो कॅन्सल करतोय त्याच्या घरच्यासोबत. ठीक आहे, आता बघू. आता इथून निघू, जेवणाचं बघू काय करायचं काय नाही. आता माझ्या घरून पण फोन आलेला आहे. चला आता आपण निघूया इथून. आता सगळं झालेलं आहे, आता टाईम झालेला आहे 7:45 झालेले आहे. आता इथून निघू, जेवण करू, मग आता घरी पण जायचं आहे. त्यातल्या आदित्यला घरून फोन आला आहे, त्याला मूवी तिकीट बुक झालेलं आहे. तर जाताना थिएटरला सोडायचं आहे. त्याची फॅमिली शो आहे, म्हणजे फॅमिली पूर्ण चालली आहे. त्यामुळे लवकर निघू, लवकर पोचू. A few moments later. तर आता आलो आहे आपण इथं हॉटेलमध्ये. आता ऑर्डर वगैरे दिलेली आहे. पहिले जेवणाची वेटिंगसाठी थांबलेले आहे. इथं बसायची पद्धती बसून घ्या, एक नंबर बसायला एक नंबर आहे. आणि त्या झाल्या आपल्या बाईक तिथं उभ्या. इथून जेवण वगैरे केल्यावरती आता आपण बघू. आता इथून जेवण वगैरे करू, नंतर घरीच निघू. सध्या तर नुसते डोळे लागते, डोळे पुरे लाल झाले, झोपे ती. बघू आता जेवण झालं काय होतं काय. चला मित्रांनो, आता जेवण वगैरे सगळं पद्धतशीर झालं, एक नंबर जेवण झालं. बसायची व्यवस्था प्लस आम्हाला TV वगैरे पाहून मस्त भेटलं. कारण पद्धतशीर जेवण झालं. जेवायला सगळे खुश आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल यशवंत. एक नंबर नॉनव्हेज हॉटेल, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे, टेन्शन नाही घ्यायचं. पण मस्त पद्धतशीर बसून TV बघून जेवण झालं, ताण नाही काही नाही. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तब तक ले टाटा बाय बाय.